तर अयोध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज शरयू नदीवरती 127 लाईफ जॅकेटचं वाटप केलं। शरयू नदी किनारी नौका विहार करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तसंच सगळ्या प्रकारे सुरक्षेची सतर्कता बाळगण्यात येते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। जानेवारीला रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू तीरावर ज्या नाव चालतात त्यांना असे लाईव्ह सेवर जॅकेट जे आहे ते जॅकेट दिलेले आहे। त्या जॅकेटचं वाटप केलेलं आहे। जवळपास 127 अशा प्रकारचे जॅकेट जे आहे ते दिलेले आपण बघू शकतो, कारण की हजारोच्या संख्येनं लोक शरयू तीरावर येतात आणि बोटिंग करतात। आपण हे दृश्य बघा, शरयू तीरावरचे हे दृश्य आहे TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। आणि अशा प्रकारे जे नावामधून या ठिकाणी शरयूमध्ये येतात त्यांच्यासाठी 127 लाईव्ह जॅकेट जे आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेले आहे। मोठ्या प्रमाणात प्रवाह आहे आणि त्यामुळे इथे बोटिंग करणाऱ्यांची सुरक्षितता व्हावी, त्यामुळे अशा प्रकारे हे लाईव्ह जॅकेट जे आहे ते या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अयोध्या।